आणि तो समन्वय राखला गेला पाहिजे आणि सगळी समीकरणांमध्ये महायुती थोडीशी अग्रेसर ठरली आणि आम्हाला जे वाटत होतं की सहानुभूतीची लाट होती, कारण शरद पवार साहेबांनी प्रचंड काम केलं, प्रचंड मेहनत घेतली, खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सभा घेतल्या, उमेदवारांसाठी मेहनत केली आणि ही सिंपथी जी आहे, ही सिंपथी उद्धव ठाकरेंबद्दल असेल किंवा राष्ट्रवादीबद्दल असेल किंवा अजित पवारांबद्दलचा जो राग होता किंवा शिंदेंबद्दलचं जे सगळं बोलत होते, तर ते ह्या निवडणुकीमध्ये फारसं टिकलेलं दिसत नाही। तो राग, ती सिंपथी, तो जो काही एकंदरीत सगळा भावनात्मक विषय होता, तो काही मतपत्रिका म्हणजे ईव्हीएम मधनं व्यक्त होताना मतदार दिसले नाहीत। आणि आता आपण पाहतो ही दृश्य सध्या जल्लोषाची आहेत, ढोल ताशा पथकं आता बोलावली गेलेली आहेत आणि जल्लोष केला जातोय। आपण ही दृश्य सध्या पाहतो, फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत आणि आता सेलिब्रेशनला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जोरदार सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जात आहे। अजिंक्यचे म्हटलं जातं, भाजप निवडणुकीत उतरते ती जिंकण्याकरताच उतरते। प्रत्येक निवडणूक ही भाजप ही एक लढाई म्हणून पाहत असते, जसं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं होतं, हे धर्मयुद्ध आहे। तर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो, मालेगाव बाह्यमधनं दादा भुसे देखील आता विजयी झालेले आहेत। त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। आपण थेट जाऊया तिकडे। एकनाथ शिंदे सध्या प्रतिक्रिया देत आहेत माध्यमांना, तर दुसरीकडे सेलिब्रेशनला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। महायुतीचा बोलबाला विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसतोय। 217 जागांवर महायुती आघाडीवर आहे, तर 52 जागा महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचा पाहायला मिळते। भाजप 124, शिंदेची शिवसेना 56, दादांची राष्ट्रवादी 26 जागांवर आघाडीवर आहे। 124 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर कलेक्टिव्ह जर विचार केला, शिंदे बोलतात, अभिनंदन करतो, मनापासून मतदारांना धन्यवाद देतो।